अभिजितच्या चेहऱ्यावर मात्र त्रासिक भाव असतात. सगळेजण माझे दुश्मनच आहेत की काय, तो मनातच म्हणतो. दिव्या मात्र पटकन वॉशरूममध्ये जाते. अभिजित जाऊन दरवाजा ओपन करतो. समोरच्या व्यक्तीला बघून मात्र तो आश्चर्यचकित होतो. सगळी बच्चे कंपनी दारामध्ये उभी होती. तो त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघतच होता. राधा आतमध्ये घुसली आणि दिव्याला हाताला धरून बाहेर घेऊन आली. अभिजित काही बोलणार त्या अगोदरच दिव्याला घेऊन सगळे निघून गेले. अभिजित मात्र जाणाऱ्या त्यांना पाठीमागून बघत राहिला. अभिजित बेटा, तुझं काही खरं नाही. तुझी कोणी इथे डाळ शिजू देणार नाही. एक तर बायको बोलत नाही, बोलण्याचा प्रयत्न करतो, तर हे सगळे माझे दुश्मन आहेत. ते मला बोलू देत नाहीत. कसं होणार काय माहीत माझं, तो मनातच म्हणतो आणि मोबाईल घेऊन खाली निघून जातो. खाली प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. लॉनवर जाऊन चाललेली तयारी बघून तो रिटर्न येतो. तोच त्याला समोर सोफ्यावर बसलेली आजी दिसते. तो जाऊन आजीच्या बाजूला बसतो. काय मग, कुठेपर्यंत आली गाडी? म्हणवले की नाही आणखी बायकोला, आजी त्याला म्हणतात. तर तो तोंड बारीक करून आजीला म्हणतो, प्रत्येकजण माझा दुश्मनच आहे. मला तिच्याशी नीट कोणी बोलूही देत नाही आणि ती तर पहिलंच माझं ऐकूनही घेत नाही. तर कसं म्हणवणार? अभिजित म्हणतो. राघव त्याच्या पायथ्याशी येऊन बसलेला आहे. त्याला माहीत नसतं. त्याचं बोलणं ऐकून राघव मोठमोठ्याने हसू लागतो. त्याला हसताना बघून अभिजित समोरील टेबलवरील फ्लॉवर पॉट उचलून त्याच्या पाठीमागे लागतो. ते दोघे पळतच असतात की समोरून श्रेया येते आणि राघव जाऊन तिच्या पाठीमागे उभा राहतो. तसा अभिजित डोळे मोठे करून बघतो. तू आता श्रेयामुळे वाचला, तुला बघून घेतो. अभिजित म्हणतो, मला राहू दे अगोदर, तू तुझ्या बायकोकडे लक्ष दे. राघव म्हणतो. त्यावर आजी हसू लागतात. आजी हसते हे बघून तो पाठीमागे वळून आजीकडे बघतो, तर त्याला समोरच दिव्या उभी दिसते. तसा तो पटकन हातातील फ्लॉवर पॉट टेबलवर ठेवतो आणि काही न झाल्यासारखं आजीच्या बाजूला जाऊन बसतो. त्याची ही कृती बघून राघव, श्रेया आणि आजी आणखीनच मोठ्याने हसू लागतात. हे सगळे हसतायत बघून दिव्या तिथून पटकन आपल्या बेडरूममध्ये निघून जाते. तसं राघव आणि आजी त्याला चिडवू लागतात. तो आपल्या केसातून हात फिरवतो. त्यावर श्रेया म्हणते, जिजू तुम्ही एवढे घाबरता दिव्याला? त्यावर राघव म्हणतो, हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर आणखी बाकी आहे. त्यावर अभिजित डोळे मोठे करून बघतो. बोल बोल, तुझे दिवस आहेत, पण घोडा आणि मैदान जवळच आहे, तो श्रेयाकडे बघून म्हणतो. तसा आजी त्या दोघांकडे डोळे मोठे करून बघायला लागते. आजीची ती नजर बघून राघवला समजतं, आपण जर इथे थांबलो तर आपलं काही खरं नाही. त्यामुळे तो, आजी माझं काम आहे, आलोच मी, म्हणून तो निसटणार. तोच आजीचा धारदार आवाज येतो आणि तो जागीच थांबतो. पण आता हसण्याची बारी अभिजितची होती. तीर बरोबर निशाण्यावर लागला होता. अभिजित एकदा राघवकडे आणि एकदा श्रेयाकडे बघून हसत होता. अभिजितच्या त्या मिश्किल हसण्याने आजीचे समजायचं ते समजून गेली होती. बाळा, या अगोदर मी तुला कधी पाहिले नाही. आजी, मी दिव्याची मैत्रीण आहे. तिच्याबरोबर तिच्याच ऑफिसमध्ये काम करते. त्यावर अभिजित आजीकडे सरकतो आणि तिचा हात हातात घेऊन आजीला म्हणतो, ही झाली अर्धी ओळख, मी तुला पूर्ण ओळख करून देतो. म्हणून तो राघवकडे बघतो. डोळ्यांनीच नाहीचा इशारा करत असतो. पण ऐकेल तो अभिजित कसला? तो आजीच्या कानात हळूच बोलला, तुझी होणारी सून आहे. राघवकडे बघून डोळा मारून वरती निघून गेला. आता आजी राघवला रोखून बघू लागल्या. राघवला कळून चुकले की आता खरं सांगण्याशिवाय पर्याय नाही. एक नजर श्रेयावर टाकून त्या दोघांबद्दल आजीला सगळं सांगून टाकतो. त्यावर आजी म्हणतात, मग पुढे काय विचार आहे? त्यावर राघव बोलतो, श्रेयाचे आई बाबा लंडनला गेले आहेत. ते रिटर्न आले की आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यावर आजी म्हणतात, ठीक आहे, लवकरच योग्य तो निर्णय घ्या, नाहीतर मी आहेच शेवटी. हसत त्या दोघांकडे बघून बोलतात. त्यावर
दोघेही त्यांच्याकडे बघून हसतात. 5 वाजत आलेले होते. पार्लरवाली दिव्याची तयारी करत होती. गेस्ट जमायला लागले होते. सगळीकडे लगबग चालू होती. घरातील सगळी मंडळी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतामध्ये हजर होते. दिव्याच्या घरचेही सगळेजण आले होते. मीडियावाले आपलं काम चोख बजावत होते. अभिजित सूर्यवंशी या बेस्ट बिझनेसमॅनच्या लग्नाची न्यूज मिळाली होती. आता फक्त प्रतीक्षा होती ती न्यू कपलची. प्रत्येकजण त्यांची येण्याची वाट पाहत होता. दिव्या आणि अभिजितचीही पूर्ण तयारी झाली होती. अभिजितनेही विंडो वेस्टर्न शेरवानी घातली होती. पहिलाच दिसायला हँडसम असणारा अभिजित एखाद्या राजकुमाराप्रमाणे भासत होता. दिव्यानेही पीच कलरचा वन पीस घातला होता. दिव्या ही दिसायला पहिलं सुंदर होती, पण आज तर ती एखाद्या परीप्रमाणे भासत होती. अभिजित दिव्याला बघून स्टॅच्यू झाला होता. तो तिला बघण्यामध्ये एवढा गुंग झाला होता की आपल्या आजूबाजूला लोक आहेत हे विसरूनही गेला होता. राधानी त्याला हळूच चिमटा काढला. बाई, वहिनी तुझीच आहे. आता खाली गेस्ट वाट बघत आहेत. आपण जायचं का? तिच्या बोलण्याने अभिजित भानावर येतो आणि तो दिव्यापुढे हात करतो. मनात नसतानाही दिव्या त्याच्या हातामध्ये हात देते. ती नाहीही म्हणू शकत नसते. हातामध्ये हात घालून त्या दोघांची रॉयल एंट्री होते. तसेच सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर स्थिरावल्या जातात. दिव्याला पाहून ऑफिसमधील मुली तर आश्चर्यचकित होऊन अभिजित सरांनी हिच्याशी लग्न केलं, विश्वासच बसत नाही. काही मुली त्यांची स्तुती करत होत्या, काही मुली कमेंट्स करत होत्या. लोक तर त्यांच्या जोडीची स्तुती करून त्यांना भरभरून आशीर्वाद देत होते. दिव्याच्या आईवडिलांना त्यांची जोडी बघून तिच्या नशिबाचा हेवा वाटला. जो काही दिव्यावर त्यांचा राग होता तो नाहीसा झाला. आपल्या मुलीचं सासर बघून त्यांनाही आनंद झाला. तिचे हे वैभव, तिच्या निवडीचा त्यांना गर्व वाटला. दिव्यालाही आपल्या आईवडिलांना बघून आनंद झाला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्यासाठी तर हे सरप्राईज होतं. विनयची नजर दिव्या आणि अभिषेकवर पडली तसा त्याच्या डोळ्यामध्ये राग उतरला. त्याला ज्याची भीती होती तेच झालं होतं. त्यांनी रागानेच हाताच्या मुठी आवळल्या होत्या. तोच त्याच्या कानावर आवाज पडला. इथे कुठलाही ड्रामा करायचा नाही, नाहीतर तोंड दाखवायच्या लायकीचाही ठेवणार नाही. त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर त्याच्या पाठीमागे राघव उभा होता. तुझे सर्व कारनामे मी मीडियासमोर आणेल. पार्टीत आला आहे तर पार्टीचा आनंद घे आणि जसा आला तसा घरी निघून जा. विनय खाऊ की गिळू या नजरेने राघवला बघत होता. इथे काही करण्याचा विचार जरी केला तर पुढल्या परिणामासाठी तयार राहा. राघव त्याला जवळजवळ धमकी देऊनच निघून गेला. तो मात्र एकदा राघव गेला त्या दिशेला आणि एकदा अभिजित आणि दिव्याकडे पाहत होता. त्या दोघांना पाहून क्षणोक्षणी त्याचा राग वाढत होता. दिव्याचं आणखी लक्ष त्याच्यावर गेलेलं नव्हतं. स्टेजवर बरीच गर्दी असल्यामुळे तिचं लक्ष सगळं येणाऱ्या लोकांशी भेटणं आणि त्यांची ओळख करून घेण्यातच होतं. त्या दोघांना आनंदी बघून इथे विनयचा मात्र तळफळाट होत होता. आता इथून निघून जाणं योग्य वाटू लागले. राघव त्याच्यापासून दूर गेला आहे हे बघून तो तिथून बाहेर पडला. राघवने त्याला जाताना पाहिलं. त्याला जाऊ देणं त्याला योग्य वाटलं. कारण दिव्याच्या आईवडिलांच्या नजराही त्याच्यावरच स्थिरावल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून त्याला त्यांच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना आहे हे जाणवलं. आपण त्याला इथे बोलून चूक केली असं कुठेतरी राघवला वाटू लागले. अभिजितनेही त्याला जाताना पाहिले, परंतु त्यांनी बघून न बघितल्यासारखं केलं. दिव्याला मात्र तो तसा निघून गेलेलं बघून वाईट वाटलं. आपण कुठेतरी चुकलो असं तिला वाटू लागलं. अभिजितने दिव्यावरून एक नजर फिरवली. त्याला समजलं होतं की ती यावेळेस काय विचार करत आहे. पण ज्यावेळेस तिच्यापुढे सत्य येईल त्यावेळेस आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे तिच्या लक्षात येईल आणि तो दिवस फार दूर नसेल. अभिजित म्हणाला. दुसऱ्याला फसवताना त्याला काहीच वाटत नाही.
अभिजित मनातच म्हणाला. विनय तिथून निघाला आणि डायरेक्ट बारमध्ये गेला. तिथे जाऊन तो एकावर एक ग्लास रिचवू लागला आणि कंटिन्यू त्याची बडबड चालू होती. ड्रायव्हरने त्याला पकडून त्याच्या घरी नेले. त्याला नीट चालताही येत नव्हतं. तो निघून गेल्यापासून दिव्याच्या वडिलांचा चेहरा मात्र पडलेला होता. त्यांच्या मनामधून ते गिल्ट आणखी कमी झालं नव्हतं. आज विनयला बघून आणखीन त्यात भर पडली. अभिजितनेही दिव्याच्या वडिलांच्या चेहऱ्याचं निरीक्षण केलं होतं. सगळं करून पश्चाताप करण्यापेक्षा अगोदर पश्चाताप करत बसलेलं बरं. ज्यावेळेस सत्य तुमच्यासमोर येईल त्यावेळेस तुमच्या मुलीने घेतलेला निर्णय योग्य आहे हे तुम्हाला कळेल. फक्त आजची रात्र. राघवने अभिजितकडे पाहिलं तर अभिजितने डोळ्यांनीच खुणावलं. राघव तिथून बाहेर पडला आणि त्यांनी कुणाला तर फोन लावला. तिकडून आवाज आला, सर आपलं काम झालंय. तुम्हाला संध्याकाळपर्यंत सर्व डिटेल्स आणि पुरावे मिळतील. त्यावर राघव गुड म्हणाला आणि तिथून आतमध्ये आला. त्याने अभिजितला थंब दाखवला. तसा अभिजितच्या चेहऱ्यावर एक डेव्हिडवाली स्माईल आली. तर रिसेप्शन पार्टी संपत आली होती. बरेचसे गेस्ट निघूनही गेले होते. दिव्याच्या घरच्यांनीही आता सगळ्यांचा निरोप घेतला आणि दिव्याच्या आजीने जाताना कौशल्याबाईंना उद्या अभिजित आणि दिव्याला घरी जेवणासाठी पाठवण्यास सांगितले. त्यावर अभिजित मनातच म्हणाला, मला तर उद्या यावंच लागणार आहे. ठीक आहे, उद्या ते दोघे सकाळी लवकरच येतील. म्हणजे तुम्हाला तिच्याशी थोडा वेळ घालवता येईल. संध्याकाळी ते दोघे रिटर्न येतील. परवा आम्ही कुलदेवतेला जाणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच अभिजित आणि दिव्याच्या घरी पोहोचले. जाताना बरोबर ड्रायव्हरला न घेता अभिजितने राघवला घेतले. अभिजितने राघववर एक नजर टाकली तर त्याने डोळ्यांनीच त्याला सर्व काम झाल्याचा इशारा केला. तिला सोडून तुम्ही ऑफिसला जाचाल, पण आज तुम्हा दोघांना ऑफिसला सुट्टी आहे, आजी म्हणाल्या. त्यावर दोघांनीही होकारार्थी मान हलवली. अभिजित आणि दिव्याच्या घरी पोहोचलेच होते की तिथे विनयचे आईबाबांना बघून दिव्याचे डोळेच विस्फारले. तोच दिव्यांश मोठ्याने म्हणाला, अरे दीदी आणि जीजू आले. त्यावर सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे गेल्या तर दरवाजात अभिजित, दिव्या आणि राघव उभे होते. दिव्याच्या काकीनी पुढे होऊन त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना आतमध्ये घेतलं. अभिजितला तिथे बघून विनयच्या डोक्यावर तर घामच जमा झाला. हा इथे एवढ्या सकाळी कसा काय, हा प्रश्न त्याला पडला. विनयच्या आईवडिलांची हालत काही वेगळी नव्हती. अभिजितने पुढे होऊन सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि तिथे सोफ्यावर जाऊन बसला. त्यांनी सर्वांवरून एक कटाक्ष टाकला. त्याची नजर विनयवर रोखली आणि तो म्हणाला, तर तू इथे यांना जाब विचारायला आला आहेस? त्याची सर्व उत्तरे आज मीच देतो तुला, अभिजित म्हणाला. तसे दिव्याचे बाबा त्याच्याकडे बघू लागले. त्यांनी राघवला इशारा केला. तसे काही इन्फॉर्मेशन आणि फोटो त्यांनी दिव्याच्या वडिलांच्या हातात ठेवले. त्यांनी त्या पॉकेटमधून ते फोटो काढले आणि एक एक पाहू लागले. ते बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. विनयला तर कळत नव्हते नक्की असं काय त्यांनी त्यांना दिलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव बघून काकाही पुढे सरसावले. ते फोटोग्राफ्स ते पाहू लागले. तसे काकांच्या डोळ्यामध्ये राग जमा झाला. दिव्याच्या बाबांनी फाईलमधील इन्फॉर्मेशन बघायला सुरुवात केली आणि ती बघून त्यांचाही चेहरा आता रागाने लाल झाला होता. विनयचे आई बाबा त्या सर्वांना बघून ते खूप घाबरले होते आणि विनयची हालत तर काही वेगळीच होती. तोच बाहेर एक गाडी येऊन उभा राहिली. त्यातून एक मुलगी आणि तिच्याबरोबर असलेला एक मुलगा आतमध्ये आले. त्या मुलीकडे आणि त्या छोट्या मुलाकडे पाहून दिव्याचे बाबा प्रश्नार्थक नजरेने अभिजितकडे बघू लागले. त्यावर अभिजित म्हणाला, या सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देतो. ही आहे काजल आणि हा तिचा मुलगा, विनयची पहिली वाईफ. ते ऐकून दिव्याला शॉकच लागला. म्हणजे याचं पहिलं लग्न झालेलं आहे तरी हा माझ्याशी परत लग्न करतोय. दिव्याला तर त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता.
अभिजित म्हणाला, यांचा हा धंदाच आहे, मुलींना फसवणे आणि त्यांच्याशी लग्न करणे. याशिवाय तो दुसरं काही करू शकत नाही. त्यावर विनयच्या आई म्हणाल्या, हा काहीतरी माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी. आजीनी ते फोटोग्राफ्स घेतले आणि तिच्या तोंडावरती फेकले. हे काय आहे? ते फोटो बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. यांच्या हाती हे फोटो कसे काय लागले? आता का बोलती बंद झाली? आजी म्हणाल्या, म्हणजे तुम्ही आमच्या मुलीला फसवून लग्न करत होता. त्यासाठीच तुम्हाला लग्नाची एवढी घाई झाली होती. दिव्याची आजी म्हणाली, तोच काजल. मी एकटीच नाही तर माझ्यासारख्या अनेक मुलींचे आयुष्य बर्बाद केली आहेत. दिव्याच्या रागाचा पारा चढला होता. तिच्या हाताच्या मुठी आवळत होत्या. अभिजितचं तिच्याकडे लक्ष होतं. ती त्याच्या कानाखाली देईल याची तो वाट पाहत होता. तिने स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण नाही करू शकली. तिथून उठली आणि सणसणीत त्याच्या कानाखाली दिली. तसे सगळे तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. अभिजितला मात्र हे अपेक्षितच होतं, कारण बराच वेळ तिच्या चेहऱ्यावर वाढत चाललेला राग तो बघत होता. तिचा तो पवित्रा बघून अभिजितला पहिल्या दिवशी भेटलेली दिव्या आठवली. तिच्याकडे बघून हसत होता. राघवच्या लक्षात आले तो का हसत आहे. दिव्याच्या घरच्यांना मात्र हे नवीनच होतं. त्यांच्या मुलीची ही बाजू त्यांनी कधी पाहिलीच नव्हती. सगळे तिलाच बघत होते हे तिच्या लक्षात आलं. त्यावेळेस ती तिच्या बाबांकडे बघून सॉरी म्हणाली. तोच अभिजित म्हणाला, सॉरी काय? आणखीन एक ठेवून दे. विनय गालावर हात ठेवूनच उभा होता. तुम्ही तर एक स्त्री आहात, लाज कशी नाही वाटली हे सगळं करताना? आणखी वरून जाब विचारायला आलात. तुमच्या ठिकाणी दुसरी एखादी बाई असती तर जीव दिला असता. काजल तर दिव्याचा तो अवतार पाहून स्तब्ध झाली. दिव्याच्या घरातल्यांनीही तिचे हे आक्रमक रूप कधी पाहिलं नव्हतं. तोच काकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी येऊन विनय आणि त्याच्या आईबाबांना पकडून नेले. काकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार दिली. काजलने काकांनी बाबांबरोबर जाऊन तिला फसवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली. जे काही तिच्याकडे पुरावे होते ते तिने पोलिसांना दिले. पोलीस स्टेशनमधील सर्व प्रोसिजर पूर्ण करून काजल, काका आणि दिव्यांचे बाबा परत घरी आले. काजलने जाण्यासाठी सर्वांची परमिशन घेतली. तोच दिव्याची आजी म्हणाली, बाळा, तूही आम्हाला आमच्या दिव्याप्रमाणे आहे. मुलीला घरातून उपाशी पाठवत नाही. तोच राघवला काहीतरी क्लिक होतं आणि तो तिला विचारतो, काजल, तुझ्याबरोबर तुझे मिस्टर येणार होते ना? हो, आले आहेत, बाहेर गाडीत आहेत. अरे बाळा, तू त्यांना गाडीत बसवून आलीस, दिव्यांश म्हणतो. तुला सर्वांनी मुलगी मांडला आहे तर तू माझी बहीण आहेस. एक मिनिट थांब, मी माझ्या जिजूंना घेऊन येतो. म्हणून दिव्यांश परत बाहेर जातो. घरातले सगळे डोक्यावर हात मारतात. हा मुलगा एवढा मोठा झाला, कधी सुधारणार काय माहीत. त्यावर राघव हसतो आणि तो म्हणतो, दिव्यांशने मदत केली म्हणूनच दिव्या आणि अभिजितचं लग्न झालं. म्हणजे दिव्यांशला सगळं माहीत होतं आणि त्यांनी केलेला सगळा प्लॅन तो दिव्यांशच्या बाबांना सांगतो. ते सगळं ऐकून तर ते डोक्याला हातच लावतात. म्हणजे याला सगळं माहीत असूनही हा शांत होता. तोच दिव्यांश काजलच्या नवऱ्याला घेऊन आतमध्ये येतो. जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही सगळ्यांनी मला वेडं ठरवलं असतं. दिव्यांश म्हणतो, मला फक्त माझ्या जिजूने समजून घेतलं म्हणून. तो राघवला मिठी मारतो. तसे सगळे त्याच्याकडे बघतात. ती खूप मोठी स्टोरी आहे, संध्याकाळी सांगेल. आता वेळ नाही, भूक लागली आहे. तशी सगळे डोक्याला हात लावतात. अभिजितने दिव्याच्या बाबांना हात जोडून माफी मागितली. सॉरी बाबा, आम्ही तुम्हाला न सांगता लग्न केलं त्याबद्दल. कारण त्यावेळेस जरी मी तुम्हाला सांगितलं असतं तरी कुणालाही पटलं नसतं. कारण माझ्याकडे त्यावेळेस पुरावे नव्हते. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. अरे बाळा, तू का माफी मागतोस? खरं तर आम्ही तुझे ऋणी आहोत. माझ्या दिव्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून तू वाचवलं. तुझे हे उपकार आम्ही आयुष्यभर
विसरू शकणार नाही. त्यावर अभिजित म्हणतो, बाबा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही माफी नका मागू. मीही तुमच्या दिव्यांशप्रमाणे आहे. उपकाराची भाषा करण्यापेक्षा तुम्ही मला तुमचा मुलगा समजला तरी चालेल. त्यावर दिव्याची काकी म्हणते, खरंच आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आम्हाला असा जावई भेटला आहे. दिव्या मात्र या सगळ्यांचे बोलणे चालू असतं तोपर्यंत ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तिला ती जे काही अभिजितला बोलले ते आता आठवत असतं. आपण नको ते आरोप त्याच्यावरती लावले याची तिला गिल्ट वाटत असते. अभिजितचं लक्ष ती गेली त्या दिशेकडेच असतं. तिला हे सगळं एकदम समजल्यामुळे ती दुखावली असेल, बाबा म्हणतात. त्यावर अभिजित म्हणतो, तुमची परवानगी असेल तर मी जाऊ का तिच्या रूममध्ये? अरे यामध्ये परवानगी मागायची काय गरज आहे? हे घर तुझंच आहे, दिव्याची आजी म्हणते. तोच अभिजित दिव्याच्या रूमजवळ जातो आणि दरवाजा नॉक करतो. दिव्या आपले डोळे पुसते आणि दरवाजा ओपन करते तर समोर अभिजितला बघून आपली मान खाली घालते. अभिजित म्हणतो, मी आत येऊ शकतो का? तोच दिव्या पटकन बाजूला होते. अभिजित आतमध्ये येऊन तिची पूर्ण रूम न्याहाळत असतो. दिव्या मात्र मान खाली घालून शांत उभी असते. पूर्ण रूम बघून झाल्यानंतर अभिजित तिच्यावर एक कटाक्ष टाकतो तर ती आणखीन एक खाली मान घालून उभी असते. जे काही झालं त्याचा जास्त विचार करू नकोस. एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा आणि पटकनावर आपल्याला घरी निघायचं आहे. एवढं बोलून तो खाली जायला निघतो. तोच दिव्या त्याला पाठवून आवाज देते, अभिजित सर सॉरी. काय बोललीस तू? तो नजर रोखून तिला विचारतो. तसं ती जीभ चावते आणि म्हणते, अहो सॉरी. तसा तो आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतो, कारण आज ती पहिल्यांदाच त्याला अहो म्हटलेली असते. त्याला तर ते आवडलेलं असतं पण तो मुद्दाम म्हणतो, एवढी फॉर्मॅलिटी करण्याची काही गरज नाही. तू मला अभिजितही म्हणू शकतेस, पण सॉरी कशासाठी? त्याला तर कळालेलं असतं ती कशासाठी म्हणते आहे, पण मुद्दाम तो विचारतो. तो तिला काहीच न बोलू देता आवर पटकन आपल्याला निघायचं आहे म्हणून खाली निघून जातो. त्यांनी काहीच रिॲक्ट केलं नाही म्हणून दिव्याला वाईट वाटतं. नाईलाजाने ती फ्रेश होऊन खाली येते तर सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तीही जाऊन अभिजितच्या बाजूला बसते. दिव्यांशची मात्र डायनिंग टेबलवर सतत बडबड चालू असते. बाबा त्याच्याकडे मोठे डोळे करून बघतात तसा तो शांत होतो. सगळ्यांची एकमेकांशी चर्चा करत जेवणे होतात आणि आता सगळ्यांचा निरोप घेण्याची वेळ येते. धन्यवाद. जर तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.